नेक्स्ट पॉलिमर आहे निओप्रीन रबर. द मोनोमर यूज्ड इज क्लोरोप्रीन दॅट इज 2-chloro-buta-1,3-डाईन. म्हणजे हा कोणापासून तयार झालेला आहे? सिंगल मोनोमरपासून, आणि तो आहे क्लोरोप्रीन. इट इज सुपिरियर टू नॅचरल रबर अँड रेजिस्टंट टू केमिकल ॲक्शन. इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ केमिकल कंटेनर बेल्ट्स. म्हणजे या ठिकाणी हा कसा आहे? सुपेरियर आहे कोणापेक्षा? नॅचरल रबर. सुपेरियर म्हणजे चांगल्या क्वालिटीचं असेल, आणि तो रेजिस्टन्स कशाची आहे? केमिकलची आहे. इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ केमिकल कंटेनर. म्हणजे केमिकल तयार करण्यासाठी जो कंटेनर लागतो त्यासाठी वापर केला जातो. केमिकल कंटेनर बेल्ट्स. आपण रिॲक्शन पाहूयात. आपण मोनोमर कुठला घेतलेला आहे? क्लोरोप्रीन घेतलेला आहे. क्लोरोप्रीन किंवा 2-chloro-buta-1,3-डाईन. It gives CH2 Cl double bond CH2 taken n times, that is neoprene. Number of moles n, that is polymer. निओप्रीन इज प्रॅक्टिकली रेजिस्टंट टू पेट्रोलियम. कशाची रेजिस्टन्स आहे? पेट्रोलियमची आहे. व्हिजिटेबल ऑइल्स, लाईट ॲज वेल ॲज हीट. निओप्रीन इज यूज्ड इन मेकिंग पाईप्स, हाऊस पाईप्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसोलिन अँड मेकिंग गास्केट. म्हणजे पाईपसाठी वापर केला जातो. इट इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ इन्सुलेटर, केबल, जॅकेट, बेल्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन अँड कन्वेईंग. म्हणजे कशासाठी वापर केला जातो? फॉर इन्सुलेटर पर्पज, केबल पर्पज, जॅकेट पर्पज अँड बेल्ट फॉर पॉवर ट्रान्समिशन. नेक्स्ट पॉलिमर आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर. बायोडिग्रेडेबल म्हणजे हा पॉलिमर काय केला आहे? डिग्रेड केला म्हणजे त्याला डिकम्पोज केलं, किंवा त्याचं डिवायडेशन केलं, किंवा त्याला डिकम्पोज केलं. कशाच्या आधारे केलं आहे? ऑन द बेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दॅट इज द पॉलिमर डिग्रेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याला ब्रेक करण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे? मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला आहे. म्हणजेच हा कोण आहे? बायोडिग्रेडेबल पॉलिमर. इन स्पाईट ऑफ लार्ज नंबर of useful application, polymer are blamed from causing environmental pollution. म्हणजे या ठिकाणी पॉलिमर जो आहे तो काय केलं? ब्लेम केला आहे. कसा ब्लेम केला आहे? फॉर क्रिएटिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी टू स्ट्राईक द गोल्डन मिऑन सर्टन न्यू बायोडिग्रेडेबल सिंथेटिक पॉलिमर हॅव बीन डेव्हलप्ड. म्हणजे जर आपण पर्यावरणाचा विचार केला तर पॉलिमरमुळं ॲटमॉस्फिअरमध्ये काय व्हायला लागलं? पोल्युशन व्हायला लागलं. त्यामुळं कशाचा वापर केलेला आहे? न्यू बायोडिग्रेडेबल सिंथेटिक पॉलिमरचा वापर केलेला आहे. ॲलिफेटिक पॉलिएस्टर अँड पॉलियामाइड विथ लार्ज proportion of polar linkage are one of the important classes of biodegradable polymer. म्हणजेच यामध्ये ॲलिफेटिक पॉलिएस्टर आणि पॉलिआमाइड हे काय केलेलं आहे? पोलार लिंकेज आहे. कशासाठी आहे? फॉर इम्पॉर्टंट क्लासेस ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. फॉर एक्झाम्पल, डिस्पोज्ड नॅचरल वेस्ट आर युजली अटॅक्ड बाय सॉईल मायक्रोब्स. म्हणजे या ठिकाणी डिस्पोज्ड नॅचरल वेस्टेस, डिस्पोज म्हणजे निसर्गामध्ये जे वेस्ट आहे ते काय केलेलं आहे? ॲज युजली अटॅक बाय सॉईल मायक्रोब्स. आपण पाहतो जनरली की जमिनीवरचा जो कचरा आहे किंवा जे अनवॉन्टेड मटेरियल आहे नॅचरल, ते काय होतं? सॉईलमध्ये डिकम्पोज होतो. पण कशाच्या आधारे केला जातो? ऑन द बेसिस ऑफ मायक्रोब्स ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम अँड गेट डिग्रेडेड टू ह्युमन. बट मोस्ट ऑफ द सिंथेटिक पॉलिमर अँड प्लास्टिक कॅनॉट बी डिग्रेडेड बाय मायक्रोब्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर पॉलिइथिन आहे, किंवा आपल्या पॉली बॅग ज्या आहेत
कॅरी बॅग जे आहेत म्हणजे त्या प्लास्टिक जे आहेत ते काय होणार नाहीत, डिकम्पोज होणार नाहीत. दे कॅनॉट बी डिग्रेडेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये ते डिग्रेड होणार नाही. स्टे इन एन्व्हायरमेंट फॉर व्हेरी लाँग पिरियड फॉर द टाईम ऑफ पोस्टिंग पोल्युशन प्रॉब्लेम. म्हणजेच आपण सध्याला पाहत असाल की कॅरी बॅग ज्या आहेत त्यावरती बॅन आलेला आहे, कारण त्याचं काय होणार नाही, डिकम्पोज होणार नाही, ॲज इट इज त्या पर्यावरणामध्ये असतील आणि काय प्रॉब्लेम होणार आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन होणार आहे. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम बायोडिग्रेडेबल पॉलिमर आर बीइंग डेव्हलप्ड. दिस पॉलिमर कंटेन फंक्शनल ग्रुप सिमिलर टू दोज ऑफ बायोपॉलिमर सच ॲज प्रोटीन. म्हणजे या ठिकाणी ते प्रॉब्लेम फेस करण्यासाठी काय केलेलं आहे, त्यामध्ये मॉडिफाईड बायोडिग्रेडेबल पॉलिमर डेव्हलप केलेले आहेत. मग त्यामध्ये फंक्शनल ग्रुप कसे सांगितले, फंक्शनल ग्रुप सिमिलर टू दोज इन पॉलिमर सच ॲज प्रोटीन. फॉर एक्झाम्पल काय घेतला, प्रोटीन घेतला. अलिफेटिक पॉलिएस्टर आर ऑल्सो ॲन इम्पॉर्टंट क्लास ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. म्हणजे अलिफेटिक पॉलिएस्टरसुद्धा एक्झाम्पल कोणाचं घेतलं आहे, क्लास ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर.